नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 31 डिसेंबरला जो काही जलसंपदा विभागाचा पेपर झाला आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला पुढच्या पेपरला नक्की होणार आहे। आणि मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारचे बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राइब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली आहे? तर याचं उत्तर आहे ब्राह्मो समाजाची स्थापना ही राजा राम मोहन रॉय यांनी केली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नॅरो मनी कशाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे मोहन याला नॅरो मनी असं म्हटलं जातं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द्वीपकल्प नदी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे द्वीपकल्प नदी ही गोदावरी नदी यास म्हटले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महार वतन बिल कोणी पास केले आहे? तर याचं उत्तर आहे महार वतन बिल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पास केले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आउटर हिमालय कोणता आहे? तर याचं उत्तर आहे शिवालिक टेकड्या यांना आउटर हिमालय असं म्हटलं जातं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 74वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे 74वी घटना दुरुस्ती ही 1992 साली झाली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ॲलेन बॉल्डर कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, ॲलेन बॉल्डर हे ऑस्ट्रेलिया या देशाचे खेळाडू आहेत आणि हे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, घटक राज्याचे कार्यकारी प्रमुख कोण असते? तर घटक राज्याचे कार्यकारी प्रमुख हे राज्यपाल हे असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दिव्यांग क्रीडा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर याचं उत्तर आहे दिव्यांग क्रीडा प्रशिक्षण हे ग्वाल्हेर या ठिकाणी आहे मित्रांनो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शेतकरी सन्मान निधी किती दिला जातो? तर याचं उत्तर आहे शेतकरी सन्मान निधी हा 6,000 दिला जातो। आता त्यामध्ये केंद्र सरकार 6,000 देते आणि राज्य सरकार हे 6,000 देते। म्हणजेच मित्रांनो, केंद्र सरकार 6,000 वेगळे देते आणि राज्य सरकार 6,000 हे वेगळे देतात। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुक्ती वाहिनी सेना कोठे पाठवण्यात आली होती? तर मुक्ती वाहिनी सेना ही बांगलादेश या ठिकाणी पाठवण्यात आली होती। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द हा यामिनी, निशा, रजनी आणि यामा हे रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, 2023 मध्ये फिफा फुटबॉल महिला स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली? तर 2023 मध्ये फिफा फुटबॉल महिला स्पर्धा ही स्पेन या देशाने जिंकली आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, भारतामध्ये जनगणना ही दर टिंबटिंब वर्षांनी होते? तर याचं उत्तर आहे भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना होते। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, कोणत्या समाज सुधारकाने विधवेशी लग्न केले आहे? तर याचं उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवेशी लग्न केले आहे मित्रांनो। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राइब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।